नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. चला मग आपण स्टार्ट करूया. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न क्रमांक 1. नारी अदालत उपक्रम अलीकडे कोणत्या राज्यात करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे उत्तराखंड, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 सिक्कीम राज्यामध्ये नारी अदालत उपक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर ऑप्शन आहे राजस्थान सरकार, ओडिशा सरकार, महाराष्ट्र सरकार, झारखंड सरकार. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 महाराष्ट्र सरकार. प्रश्न क्रमांक 3 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाचे स्वातंत्र्य दिवसाचे मुख्य अतिथी बनलेले आहे? तर ऑप्शन आहे नेपाळ, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 मालदीव. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे स्वातंत्र्य दिवसाचे मुख्य अतिथी बनलेले आहे मालदीव या देशाचे. नेक्स्ट प्रश्न आहे, कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन आहे 25 जुलै, 27 जुलै, 26 जुलै, 29 जुलै. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 26 जुलै रोजी कारगिल विजय दिन साजरा करण्यात येतो. नेक्स्ट प्रश्न आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलपती कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन आहे आरती अग्रवाल, उमा काजीलाल, दिव्या देशमुख, प्रिया उत्कर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 उमा काजीलाल ह्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पहिली महिला कुलपती निवड झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आंध्र प्रदेशातील डॉक्टर शोभा नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 पद्माजी रेड्डी यांना आंध्र प्रदेशातील डॉक्टर शोभा नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. हा नेक्स्ट प्रश्न आहे, रिंग ऑफ फायर हा प्रदेश कोणत्या महासागरात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए पॅसिफिक महासागर. रिंग ऑफ फायर हा प्रदेश पॅसिफिक महासागरामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खानदेशीची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आसाम या राज्यामध्ये आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट प्रश्न आहे, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाणे कोणी लिहिली? वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए हेग. नेक्स्ट प्रश्न आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 28 फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 प्रस्तावना. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए स्वातंत्र्याचा अधिकार. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए
अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य ठाणे जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य ठाणे जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 तानसा. तानसा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विधवाच्या शिक्षणासाठी अनाथ बालिक आश्रम कोणी सुरू केले? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए महर्षी कर्वे यांनी विधवाच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे सुभाषचंद्र बोस यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 लिथियम हा निष्क्रिय वायू नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कला यासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही. साहित्य, शांत आणि रसायनशास्त्र यासाठी नोबेल पारितोषिक दिले जातात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपदाची निवड कोण करतात? संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करतात? तर ऑप्शन आहे पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, विरोधी पक्ष नेते. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी लोकसभाचे अध्यक्ष. संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपदी हे लोकसभा हे करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे? अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन ब्रह्मा, ऑपरेशन शिवा, ऑपरेशन राहत. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ऑपरेशन शिवा. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जारी केलेली आहे? तर ऑप्शन आहे विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी रोहित शर्मा यांनी भारतीय खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जारी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1 जुलै 1998 रोजी टिंबटिंब या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन आहे उस्मानाबाद, धुळे, परभणी, भंडारा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी धुळे. 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही? खालीलपैकी कोणते स्थळ मुंबईमध्ये नाही? तर ऑप्शन आहे जागीर आर्ट गॅलरी, गेट ऑफ इंडिया, मलबार टेकड्या, जवाहरलाल नेहरू बंदर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू बंदर हे ठिकाण मुंबईमध्ये नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेतील प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागाची वाटणी कोणत्या आधारावर केली जाते? लोकसभेतील प्रतिनिधित्वासाठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागाची वाटणी कोणत्या आधारावर केली जाते? तर ऑप्शन आहे राज्याचा आकार, राज्याची लोकसंख्या, राज्यातील नेत्याची संख्या, यापैकी काही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राज्याची लोकसंख्या. नेक्स्ट प्रश्न आहे,
सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे? सतीश धवन अवकाश केंद्र कुठं आहे? तर ऑप्शन आहे तामिळनाडू, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, आंध्र प्रदेश. सतीश धवन अवकाश केंद्र हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी टिंबटिंब या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही? तर ऑप्शन आहे बिहार, आसाम, नागालँड, त्रिपुरा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, नागालँड. नागालँडमध्ये या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली महिला व एकमेव स्त्री कोणती? तर ऑप्शन आहे चांदबीबी, रझिया सुलतान, नूरजहाँ, मुमताज महाल. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, रझिया सुलतान. ह्या एकमेव स्त्री आहे, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी महिला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील पाली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन आहे आबा नदीवर, सावित्री नदीवर, उल्हास नदीवर, भोगावती नदीवर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, आबा या नदीवर. अंबर नदीसुद्धा म्हणतात. रायगड जिल्हा पाली हे ठिकाण या नदीच्या काठावर वसलेल्या आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कागद पाण्यावर तरंगतो कारण टिंबटिंब. तर कागदावर घनरूप असून पाणी द्रवरूप आहे. घन पदार्थ द्रवापेक्षा हलका असतात. कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे आणि कागद पाण्यात विरघळत नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3, कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी असते, त्यामुळे कागद पाण्यावर तरंगत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले आहे? तर ऑप्शन आहे मराठवाडा विद्या प्रसारण संस्था, रयत शिक्षण संस्था, शिवाजी मराठा सोसायटी. यापैकी काही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, रयत शिक्षण संस्था. या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, एखादे विधेयक हे अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचा सभापती, राज्यसभाचे अध्यक्ष. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, लोकसभेच्या सभापतींना विधेयक व अर्थविषयक किंवा नाही ठरवण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आधुनिक मराठीचे जनक कोण आहे? आधुनिक मराठीचे जनक कोण आहे? तर ऑप्शन आहे प्रल्हाद के आत्रे, गोपाळ हरी देशमुख, शिवरामपंत परांजपे, विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठीचे जनक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन आहे 1200 किमी, 440 किमी, 470 किमी, 1600 किमी. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 440 किमी सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन आहे नागर शैली, द्रविड शैली, बेसर शैली, गांधार शैली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, नागर शैली. नेक्स्ट प्रश्न आहे, आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? तर ऑप्शन आहे जाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुगलक, सिकंदर लोदी, बहौल लोदी. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सिकंदर लोदी. आग्रा या शहराची राजधानी सिकंदर लोदी यांनी बनवलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यामध्ये कोणत्या 2 राष्ट्राचा समावेश होता? तर ऑप्शन आहे जर्मनी, फ्रान्स, जपान, इटली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन पी, फ्रान्स. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये फ्रान्स या राष्ट्राचा समावेश होता.
नेक्स्ट प्रश्न आहे, लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा सीमा आहे? तर ऑप्शन आहे 3 सीमा, 4 सीमा, 5 सीमा, 6 सीमा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 4 सीमा. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील 4 सीमा आहे या जिल्ह्याला. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर ऑप्शन आहे जुन्नर, मावळ, मेंढा, चंदनगड. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जुन्नर. जुन्नर पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अहमदनगर. महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा हा अहमदनगर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागू आहे? तर ऑप्शन आहे नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी यवतमाळ. यवतमाळची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागू आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंहाच्या संख्येनुसार जगात भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर ऑप्शन आहे 2रा, 3रा, 6वा, 4था. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 6वा. सिंहाच्या संख्येनुसार भारताचा क्रमांक हा 6वा लागत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापलेला आहे? दक्षिणी पठाराने महाराष्ट्राच्या राज्याचा किती भाग व्यापलेला आहे? तर 35%, 81%, 53%, 86%. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 86% एवढा भाग दक्षिणी पठारे महाराष्ट्र राज्याची सीमा हा भाग लाभलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तोरणमाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी नंदुरबार. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय टिंबटिंब आहे. तर ऑप्शन आहे संसद, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय. भारतातील अपीलचे अंतिम न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन आहे कोल्हापूर, मुंबई उपनगर, अमरावती, औरंगाबाद. मित्रांनो, याला छत्रपती संभाजीनगर सुद्धा म्हणले जातात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन पी मुंबई उपनगर. जोगेश्वरी लेणी ही मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड. लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईडचे मुख्य गॅस असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन आहे मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी पुणे. पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन आहे तापी नदी, नर्मदा नदी, वैनगंगा नदी, कृष्णा नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी वैनगंगा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन आहे सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, अजिंठा पर्वत, महादेव पर्वत. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सह्याद्री पर्वत. हे पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 21 सप्टेंबर, 20 सप्टेंबर, 19 सप्टेंबर, 22 सप्टेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो.
नेक्स्ट प्रश्न आहे, जलियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? तर ऑप्शन आहे केशवसूत, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, रवींद्रनाथ टागोर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कुसुमाग्रज हे जलियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते? तर ऑप्शन आहे इंग्लंड, हॉलंड, पोर्तुगाल, फ्रान्स. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी पोर्तुगाल या देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदी किनारी आहे? तर ऑप्शन आहे मुळा नदी, नर्मदा नदी, गोदावरी नदी, तापी नदी. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नर्मदा नदी. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी नर्मदा नदीच्या किनारी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेतील मावळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली? तर ऑप्शन आहे 1916 लखनौ, 1920 कोलकाता, 1921 मुंबई, 1922 कराची. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1916 लखनौ. राष्ट्रीय सभेतील मावळ व जहाल गटाची समेट 1916 लखनौ अधिवेशनात झाली आहे.